नमस्कार. लाडकी बहीण योजनेमध्ये सर्वात मोठी अपडेट आज आपल्याकडे आलेली आहे. आज आहे 23 मार्च आणि 10व्या हप्त्याविषयी सर्वात महत्त्वाची अपडेट आज आपल्याकडे भेटलेली आहे. आणि पाडवा स्पेशल, गुढीपाडवा स्पेशल हा व्हिडिओ असणार आहे. कारण गुढीपाडव्यानिमित्त शासनाचं नक्की धोरण काय आहे आणि शासन 10व्या हप्त्याचं वाटप गुढीपाडव्याला करतंय का? त्यानिमित्त महिलांना, लाडकी बहिणींना हे गिफ्ट दिलं जाणार का? आणि मोठं गिफ्ट असू शकतं, कारण 10वा हप्ता वाटप हा गुढीपाडव्यानिमित्त विशेष भेट म्हणून दिला जाऊ शकतो. कारण आतापर्यंत महिला दिनानिमित्त 9व्या हप्त्याचं, 8व्या हप्त्याचं तुम्हाला त्या टायमिंगला वाटप करण्यात आलेलं होतं आणि आता गुढीपाडवा विशेष हे भेट, पाडवा स्पेशल तुम्हाला हे गिफ्ट दिलं जाऊ शकतं. त्यामुळे महत्त्वाचं असणार आहे 10वा हप्ता तुम्हाला कधी भेटणार, तर गुढीपाडवा विशेष असू शकतो. त्यामुळे सर्व डिटेल माहिती गुढीपाडव्यानिमित्त तुम्हाला 10व्या हप्त्याचं वाटप होणार का, याविषयी सर्व डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये असणार आहे. त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. कारण अशाच नवनवीन अपडेट आणि खात्रीशीर माहिती आपण घेऊन येत असतो. चला तर जाणून घेऊयात महत्त्वाच्या अपडेट. सर्वप्रथम सर्व लाडक्या बहिणींना आणि माता भगिनींना गुढीपाडव्याच्या ॲडव्हान्समध्ये हार्दिक शुभेच्छा. कारण पाडवा हा आपल्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे आणि पाडव्यानिमित्त तुम्हाला हे पैसे वाटप होणार का, याविषयीच हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. या व्हिडिओमध्ये तुमच्या मनातील सर्व शंकांचं निरसन आणि 10व्या हप्त्याविषयी सर्व माहिती. 10वा हप्ता नक्की तुम्हाला 1500 रुपये हे क्रेडिट कधी केले जाणार आहेत आणि ते तुमच्या अकाउंटला तुम्हाला कधी भेटणार आहेत, याविषयी सर्व डिटेल माहिती आपण आज घेऊन आलेलो आहोत. जाणून घेऊयात. महत्त्वाची अपडेट आहे. आणि लाडकी बहीण योजनेमध्ये गुढीपाडव्यानिमित्त हप्ता वाटप करण्यासाठी शासनानं तयारी चालू केल्याची माहिती आपल्याकडे आलेली आहे. कारण 8वा आणि 9वा हप्ता तुम्हाला महिला दिनाच्या निमित्ताने 3000 रुपयांचं वाटप करण्यात आलेलं होतं. हे 3000 रुपये वन टाईम तुम्हाला भेटलेले होते. 8वा आणि 9वा हप्ता जसं महिलांना महिला दिनाच्या मुहूर्त साधून किंवा त्यानिमित्ताने तुम्हाला जसा वाटप केलेला आहे, तसंच गुढीपाडव्यानिमित्त 10व्या हप्त्याचं वाटप होणार का, याविषयी तुमच्या मनातील शंका आणि महत्त्वाची अपडेट आपण आज तुम्हाला देणार आहोत. कारण लाडक्या बहिणींना ओढ लागलेली आहे 10व्या हप्त्याची. कारण 8वा आणि 9वा हप्ता सोबत त्यांना क्रेडिट झालेला आहे. परंतु 10वा हप्ता अजूनपर्यंत फक्त यूट्यूबला तुम्ही कुठेही व्हिडिओ पाहत असाल तर आज भेटेल, उद्या भेटेल, एवढंच तुम्हाला पाहायला भेटत असेल. त्यामुळे आपण विशेष आणि महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. तो काय असणार आहे, 10व्या हप्त्याविषयी महत्त्वाची अपडेट आज आपण तुम्हाला देणार आहोत. कारण गुढीपाडव्यानिमित्त शासनाने तयारी चालू केल्याची माहिती आपल्याकडे आलेली आहे. गुढीपाडव्यानिमित्त महिलांना विशेष भेट देण्याची ही अपडेट फक्त आपल्याकडेच आलेली आहे. कारण अशी अपडेट आल्यानंतर आपण लगेच तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. चला तर जाणून घेऊयात. 5 गिफ्टसुद्धा जाहीर झालेले आहेत. कोणते आहेत 5 गिफ्ट? महत्त्वाचे आहेत आणि तुम्हाला हे क्रेडिट होत आहेत. काही महिलांना क्रेडिट होत आहेत तर काही महिलांना होत नाहीत. कशामुळे हे होत आहे आणि काय केल्यानंतर तुम्हाला हे 5 गिफ्ट 100% भेटणार आहेत? हे 5 गिफ्ट म्हणजे महत्त्वाचे आहेत आणि ते लाडकी बहीण योजनेपेक्षा सुद्धा मोठे आहेत. त्यामध्ये तुम्हाला बरीचशी रक्कम ही भेटत असते. त्यामुळे ही सुद्धा माहिती, हे सुद्धा गिफ्ट तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा. तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट 10व्या हप्त्याविषयी तर भेटणारच आहे, परंतु हे 5 गिफ्टसुद्धा तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहेत. कोणते असणार आहेत आपण पुढे जाणूनच घेणार आहोत. आणि सणानिमित्त महिलांना 10वा हप्ता वाटप केला जाणार का, हीच अपडेट आज तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. कारण शासनानं तसे पाऊल उचलण्यासाठी चालू केलेलं आहे. 10व्या हप्त्यावर काम चालू केलेलं आहे. त्यासाठी निधीची तरतूदसुद्धा करून ठेवलेली आहे. परंतु त्याचं वाटप अद्याप केलेलं नाही. म्हणजेच काय, तर तुम्हाला गुढीपाडव्यानिमित्त विशेष भेट देण्याचं शासनानं ठरवलं आहे का, त्याविषयीच अपडेट असणार आहे. आणि महत्त्वाच्या अपडेट आज आपण जाणून घेणार आहोत. कारण एप्रिल हप्त्यासाठी हे 2 कागदपत्र आणि 4 नियम हे जे आहे ते तुम्ही हलक्यात घेत असाल, परंतु हे 2 कागदपत्र आणि 4 नियम हे तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरणारच आहेत. आणि दुसरी विशेष म्हणजे कोणत्या लाडक्या बहिणी अपात्र होणार आहेत. अपात्र तर 4 नियम जे आहेत त्यामध्ये होणार आहेत. आणि तिसरं असणार आहे राहिलेले पैसेसुद्धा भेटणार का, तर खात्रीशीर सांगतो 100% गॅरंटेड तुम्हाला पैसे भेटणार आहेत. परंतु आपण सांगणार आहोत ते केलं तरच तुम्हाला पैसे पडतील. आणि 25,000 रुपये अनुदान ही काही योजनेमध्ये तुम्हाला खरंच लाडकी बहिणींना भेटणार आहेत का,
याविषयी सुद्धा सविस्तर डिटेल माहिती आपण आज पाहणार आहोत. गुढीपाडवा महिलांसाठी विशेष आणि महत्त्वाचा ठरणार आहे, कारण गुढीपाडव्यानिमित्त महिलांना 1500 रुपयांची वाटप होण्याची शक्यता आहे. 10वा हप्ता महिलांना गुढीपाडव्यानिमित्त हा वाटप होऊ शकतो. तशी जवळजवळ 80% शक्यता आहे आणि शासनानं त्यावर कामकाज चालू केलेलं आहे. त्यासाठी निधीची तरतूदसुद्धा शासन करत आहे आणि महिलांसाठी आनंदाची बातमी असणार आहे. कारण महिलांना 8वा आणि 9वा हप्ता सोबत तर दिला. 3000 रुपयांचं हे क्रेडिट त्यांना केलं होतं. 3000 रुपये त्यांच्या अकाउंटला जमा झालेले होते. परंतु आता 10वा हप्ता कधी येणार आहे यावरती सविस्तर माहिती म्हणजे गुढीपाडव्यानिमित्त महिलांना विशेष भेट देण्याची तयारी शासनानं दाखवलेली आहे. आणि विशेष भेट काय असणार आहे तर 1500 रुपये तुम्हाला तर भेटणारच आहेत. परंतु 11वा हप्ता हा 2100 रुपयेसुद्धा येऊ शकतो आणि त्याची घोषणासुद्धा होऊ शकते. ही सुद्धा विशेष भेट तुमच्यासाठी असणार आहे. महिलांसाठी गुढीपाडवा हा विशेष ठरणार आहे, महत्त्वाचा ठरणार आहे आणि लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी आलेली आहे. ती म्हणजे 10व्या हप्त्याचं क्रेडिट हे तुम्हाला होणार आहे. ते विशेष गुढीपाडव्यानिमित्त तुम्हाला भेट दिली जाण्याची शक्यता आहे. आणि नवीन अर्ज सुद्धा करता येणार आहेत. वेबसाईट लॉन्च होत आहे. थोड्याच दिवसामध्ये ही वेबसाईट लॉन्च होणार आहे. गुढीपाडव्याच्या नंतर ही वेबसाईट येणार आहे आणि त्यामध्ये तुम्ही रिअप्लाय सुद्धा करू शकता. ज्यांचे काही प्रॉब्लेम होते, काही नजर चुकीने महिला बाहेर निघलेल्या आहेत, त्यासुद्धा महिलांना परत अर्ज करता येणार आहेत, रिअप्लाय करता येणार आहे. कोणत्या डॉक्युमेंट तुम्ही बाहेर निघलात ते सुद्धा परत अप्लाय करून तुम्ही लाडकी बहीण योजनेचा सुरळीत लाभ घेऊ शकता का, ते सुद्धा अपडेट आपण जाणून घेणार आहोत. आणि नवीन अर्ज लवकरच करता येणार आहेत. ज्या महिलांचे अर्जच राहिले होते, त्यांना आतापर्यंतचा लाभ भेटलेला नाही, त्यांना सुद्धा अर्ज करता येणार आहेत. कोणते 4 नियम आहेत त्यामुळे तुम्ही लाडक्या बहिणी योजनेतून बाहेर निघलेला आहात. पहिला आहे 4चाकी गाडीचा. जर तुम्ही 4चाकी गाडी तुमच्या नावावरती असेल तर मात्र पहिल्यांदा तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून बाहेर काढलं. दुसरा आहे इन्कम टॅक्स. जर करदात्या तुम्ही महिला आहात, जर इन्कम टॅक्स आयकर विभागाकडून तुम्हाला त्याचा डाटा घेतल्यानंतर तुमच्या नावावरती जर तुम्ही इन्कम टॅक्स भरत असाल तरीसुद्धा तुम्हाला या योजनेतून बाहेर काढलं. 2.5 लाखाचे उत्पन्न जर असेल, 2.5 लाखाच्या पुढे उत्पन्न असेल तरीसुद्धा तुम्हाला यातून बाहेर काढलं. परंतु 2.5 लाखाच्या उत्पन्नामुळे जर तुम्ही बाहेर निघाला असाल, महत्त्वाची अपडेट आहे, कारण 2.5 लाखाच्या पुढे जर उत्पन्न आहे आणि तुम्ही बाहेर निघालात, त्यामुळे जर बाहेर निघालात तर तहसीलचं तुम्हाला उत्पन्न 2.5 लाखाच्या आतील काढून ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही परत योजनेचा लाभ घेऊ शकता. नोकरीला जर तुम्ही असाल तरीसुद्धा बाहेर आणि इतर योजनेचा लाभ घेत असाल त्यांच्यासाठी विशेष महत्त्वाची अपडेट आपण पुढे देणारच आहोत. फक्त याच महिलांना पैसे भेटणार. कोणत्या महिलांना पैसे भेटणार आहेत आणि कोणत्या बहिणींना पैसे भेटणार नाही आहेत, काय असणार आहे विशेष, कोणत्या महिलांना पैसे पडणार आहेत, कारण 8वा आणि 9वा हप्ता ज्या महिलांना आलेला होता त्या महिलांना काळजी करण्याची गरज नाही. परंतु 10व्या हप्त्याचं काय, ज्यांना 8वा आणि 9वा आला त्यांना 10वा जमा होणार का, आणि जर 10वा जमा होणार असेल तर अपात्र ज्या बहिणी ठरलेल्या आहेत त्या बहिणींचं काय, त्यांना परत पात्र होण्यासाठी काय अटी असणार आहेत, कोणते डॉक्युमेंट जमा केल्यानंतर त्या परत लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरू शकतात आणि त्यांना सुरळीत पैसे पण येऊ शकतात. ज्या महिलांचे मागे 8वा आणि 9वा आलेला नाही त्यांना सुद्धा आपण डॉक्युमेंट सांगणार आहोत. ते काढून ठेवा, अपलोड करा, रिअप्लाय करा. त्यानंतर तुम्हाला 10व्या हप्त्याचा आणि 8वा आणि 9वा हे दोन्हीसुद्धा सोबत पडणार आहेत. राहिलेले पैसेसुद्धा तुम्हाला जमा होतील. परंतु त्यासाठी आपण जे डॉक्युमेंट सांगणार आहोत ते करावे लागणार आहेत. रेशन कार्डची KYC जर महिलांनी केली नसेल तर तीसुद्धा विशेष म्हणजे तुम्ही लगेच करून घ्या, कारण रेशन कार्ड KYC करणं जरुरी आहे. त्यामुळे तुम्हाला लाडकी बहीण योजनेमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात. आणि विशेष म्हणजे 500 रुपये कोणाला भेटणार आहेत, काही लाडक्या बहिणींना 500 रुपये पडत आहेत. कशामुळे पडत आहेत तर त्यांना विशेष म्हणजे लाडकी बहीण योजनेतून जर 500 रुपये पडत असतील तर त्या इतर योजनेतून 1000 रुपयांचा लाभ घेत असतील, त्यामुळे त्यांना 500 रुपयांचं हे फक्त क्रेडिट केलं जात आहे. आणि विशेष म्हणजे आज कशा पात्र ठरणार अपात्र लाडक्या बहिणी, आजची विशेष अपडेट आपण देत आहोत. महत्त्वाची अपडेट तुमच्यासाठी, खात्रीशीर आणि गॅरंटेड माहिती आपण देत आहोत. कशा पात्र ठरणार अपात्र लाडक्या बहिणी. लाडकी बहीण योजनेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे 52 लाख ज्या महिला बाहेर निघलेल्या आहेत त्यांना पात्र ठरण्यासाठी फक्त एक अट मान्य असणार आहे आणि ती अट जर असेल त्यातून तुम्ही बाहेर निघालेला असाल
तरच या लाडकी बहीण योजनेत परत येण्याचा चान्स तुम्हाला असू शकतो. फक्त 2.5 लाखाच्या उत्पन्नामुळे 2.5 लाखाच्या पुढील उत्पन्नामुळे ज्या महिला बाहेर निघालेल्या आहेत त्यांना मात्र 2.5 लाखाच्या आतील उत्पन्न देऊन परत तुमचं उत्पन्न कमी झाल्याचा दाखला हा तुम्हाला द्यावा लागणार आहे आणि त्यानंतर अपात्रसुद्धा पात्र लाडक्या बहिणी ठरणार आहेत. इथून पुढे सुद्धा तुम्ही लाभ घेऊ शकता. कारण प्रत्येक वर्षी प्रत्येकाचं उत्पन्न हे कमी जास्त असू शकतं. 2.5 लाखाच्या पुढे जर तुमचं उत्पन्न त्या वर्षी गेलं असेल तरीसुद्धा यावर्षी मार्चच्या नंतर तुमचं उत्पन्न समजा कमी झालं असेल तर मात्र तुम्ही लाडकी बहीण योजनेत परत पात्रता घेऊ शकता. आणि 2.5 लाखाच्या आतील उत्पन्नाचं प्रमाणपत्र तहसीलचं तुम्हाला काढायचं आहे. जर तहसीलचं प्रमाणपत्र काढलं आणि ते तुम्ही रिअप्लाय करायच्या वेळेस अपलोड केलं तर तुम्ही लाडकी बहीण योजनेत परत पात्र ठरू शकतात. आणि महत्त्वाची अपडेट आपण आता देत आहोत. लाडक्या बहिणींसाठी 10व्या हप्त्याचं जे नियोजन आहे ते तर चालूच आहे. त्यासाठी 3680 कोटी रुपयांचा निधी हा जमा झालेला आहे. शासनाच्या तिजोरीत महिला व बालकल्याण विभागाला याचा हा वर्ग करण्यात आलेला आहे. आणि हे जे 3680 कोटी रुपयांचा निधी आहे त्यातून 10व्या हप्त्याचं वाटप विशेष म्हणजे तुमच्यासाठी गुढीपाडव्यानिमित्त हा क्रेडिट तुम्हाला हप्ता होऊ शकतो. गॅरंटेड तशी माहिती खात्रीशीर आपल्याकडे आलेली आहे. आणि 36,000 कोटी रुपयांचं 1 वर्षासाठीचं हे विशेष बजेट तुमच्यासाठी सादर केलेलं आहे. आणि महिला सक्षम आणि समृद्ध होण्यासाठी हे 36,000 कोटी रुपये लाडक्या बहिणींना महत्त्वाचे ठरणार आहेत. कारण 1 वर्षाचे पूर्ण हप्ते तुम्हाला इथून पुढे येत राहणार आहेत या 36,000 कोटीमधून. कारण प्रत्येक महिन्याला तुम्हाला 3 ते 3,500 कोटींचं बजेट लागते. त्यासाठी हे तुम्हाला तरतूद करून ठेवलेली आहे. आणि लाडक्या बहिणींना पहिल्या टप्प्यात कोणते जिल्हे असणार आहेत आणि कोणत्या महिलांना पहिल्या टप्प्यात पैसे येणार, कोणत्या महिला दुसऱ्या टप्प्यात येणार, पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा, हे जे 3 टप्पे होणार त्यामध्ये फक्त 1 ते 2 दिवसाचं अंतर असू शकतं. कारण DBTला लिमिट असतं. DBTच्या माध्यमातून तुम्हाला पैसे वर्ग केले जातात आणि त्यामुळे DBTच्या लिमिटनुसार पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या दिवशी हे तुम्हाला पैसे पडू शकतात. त्यामुळे कोणत्या जिल्ह्यात सुरुवातीच्या टप्प्यात पैसे पडणार आहेत आणि किती जिल्हे असणार आहेत, सर्वात महत्त्वाची अपडेट आपण लगेच जाणून घेऊयात. पहिल्या टप्प्यात विशेष जिल्हा असणार आहे. पहिला जिल्हा आहे नाशिक जिल्हा, त्यानंतर ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, औरंगाबाद, जालना, बीड, इकडे अकोला, वाशिम, नागपूर, वर्धा, गडचिरोली, इकडे नांदेड आणि सोलापूर, सांगली आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात सर्व विभागातील या जिल्ह्यांमध्ये हे पैसे वाटप होणार आहे. पहिल्यांदा 2 ते 3 दिवसात सर्व जिल्ह्यात पैसे वाटप होईल. गुढीपाडव्यानिमित्त विशेष भेट शासन देण्याच्या तयारीत आहे आणि ती तुम्हाला नक्की कधी जमावत आहे तर गुढीपाडव्यानिमित्त याची तयारी चालू आहे. शासन तुम्हाला गुढीपाडव्यानिमित्त हे पैसे टाकू शकतं, तशी खात्रीशीर माहिती आपल्याकडे आलेली आहे. पिंक रिक्षा योजना, ही योजना काय आहे? 10,000 रिक्षा तुम्हाला उपलब्ध करून देणार आहेत. आदितीताई तटकरे मॅडमनी घोषणा केलेली आहे. आणि हे 10,000 रिक्षा तुम्ही कुठे चालवू शकता, तुम्हाला कशी भेटणार आहे, त्याचा लवकरच GR येणार आहे. त्यानंतर आपण डिटेल माहिती तुम्हाला याविषयी देणार आहोत. आणि विशेष तुमच्यासाठी महत्त्वाचं गिफ्ट, खात्रीशीर गॅरंटेड पैसे मिळणारं गिफ्ट काय आहे तर 3 गॅस मोफत. 3 गॅस मोफत कोणाला भेटत आहेत आणि 1 वर्षात 3 गॅसची पूर्ण सबसिडी ही तुम्हाला पडत असते. 2490 रुपये जमा होत आहेत. परंतु कोणत्या बहिणींना होत आहेत आणि कोणत्या बहिणी यापासून अजूनही वंचित आहेत? काही लाडक्या बहिणींना ज्या महिलांचे नावे गॅस आहे, ज्या महिलांच्या नावे उज्ज्वला गॅस कनेक्शन आहे त्यांना तर पैसे पडत असतात. परंतु त्यांनी सुद्धा जर KYC केली आणि गॅस टाकी बुक करून घेतली तरच हे पैसे सबसिडी पडत असते. 3 गॅस मोफत म्हणजे 2490 रुपये तुम्हाला जमा होत असतात. परंतु ह्या 2 अटी तुम्ही पात्र केल्या पाहिजेत आणि महिलांच्या नावे गॅस पाहिजे. उज्ज्वला कनेक्शनचे जर गॅस कनेक्शन असेल तर मात्र काळजी करण्याची गरज नाही. आणि नवीन एक स्कीम, नवीन एक अपडेट, महत्त्वाची लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आपण घेऊन आलेलो आहोत. महत्त्वाचं काय आहे, SBI लाईफ इन्शुरन्स काय घेऊन आलेला आहे आणि कोणती स्कीम घेऊन आलेला आहे. स्मार्ट प्लॅटिना एचवर हा प्लॅन जो SBI लाईफने लॉन्च केलेला आहे. 7 वर्ष पैसे भरायचे. जर 1 लाख रुपये 7 वर्ष भरले, 1 लाख रुपयांचा हप्ता असणार आहे. प्रत्येक वर्षी 1 लाख रुपये भरायचे आहेत. 7 वर्षापर्यंत पैसे भरा आणि
25व्या वर्षी मुलीचं लग्न असेल, मुलाचं शिक्षण असेल, यासाठी तुम्ही पैसे हे प्लॅन करू शकता. जर समजा 7 वर्ष पैसे भरले आणि 25व्या वर्षी मुलीचं लग्न ठरलं, आपण 22, 20, 21, 22च्या दरम्यानसुद्धा हे पैसे लग्नासाठी, शिक्षणासाठी काही प्रमाणात काढू शकतो. या प्लॅनमध्ये लवचिकता आहे आणि 25व्या वर्षी 1,00,000 जर तुम्ही 7 वर्ष भरले तर 24 लाख रुपये रक्कम तुम्हाला भेटणार आहे. गॅरंटेड असणार आहे. एकही रुपया यामध्ये कमी येत नाही. खात्रीशीर आणि गॅरंटेड प्लॅन आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे 60 वर्षाचे आजोबासुद्धा नातवासाठी, आपल्या नातीसाठी हा प्लॅन करू शकतात. कारण जी आहे यामध्ये प्रीमियम वेवरसुद्धा असतो. जर समजा पॉलिसीधारक, आज मी जर हप्ता भरतोय, 7 वर्ष मला हप्ते भरायचे आहेत आणि 2 हप्ते भरून माझं काही बरं-वाईट झालं, तर मात्र पुढचे 5 हप्ते हे SBI लाईफ भरत असतं. SBI लाईफ सर्व हप्ते भरतं आणि 25व्या वर्षी तुम्हाला 24 लाख मिळवून देतं. त्यामुळे प्रीमियम वेवरचा फायदा आहे. सर्व गॅरंटेड प्लॅन आहे. एकही रुपया यामध्ये कमी येत नाही आहे. आणि यासाठी प्लॅन करायचा असेल तर कोठे संपर्क करायचा आहे, त्यासाठी आपण नंबर दिलेला आहे. आणि मुलींचे लग्न असेल, शिक्षण असेल, पेन्शन, बचत प्लॅन असेल, सर्व प्रकारचे प्लॅन जर तुम्हाला करायचे असतील तर हा SBI लाईफ ॲडवायझरचा नंबर आहे. यांना कॉन्टॅक्ट करा. ऑनलाईन पॉलिसी तुम्ही त्यांच्याकडून करून घेऊ शकता. काहीही प्रॉब्लेम नाही. तुमच्या मोबाईलमध्ये ती पॉलिसी दिसत असते. ॲपमध्ये सर्व डिटेल येतात. तुम्ही त्यानंतर पहिल्यांदा यांच्याकडून पॉलिसी केल्यानंतर तुम्ही स्वतः याचे हप्ते तुमच्या मोबाईलवरून पण भरू शकता. काहीही प्रॉब्लेम नाही. गॅरंटेड आहे, खात्रीशीर आहे आणि ॲडवायझर हे अधिकृत आहेत. लाईफ मित्रा कोडसुद्धा आपण दिलेला आहे, गॅरंटेड आहेत. त्यामुळे यांच्याकडून प्लॅन करून घेऊ शकता. काही प्रॉब्लेम नाही. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद सर्वांचे.